आजी मला म्हणायची, "2 बहिणींचा भाऊ आहेस, नशीबवान आहेस तू." होय, खरंच होतो मी. मी माझ्या बहिणींचा सगळ्यात लहान भाऊ, लाडका, हट्टी आणि दोघींच्या जीवापाड जपलेला. मोठ्या बहिणी माझं छत्र होत्या आणि मधली माझ्याशी सगळ्यात जास्त भांडायची, पण सगळ्यात जास्त प्रेम सुद्धा तीच करायची. त्या दोघींनी मला माझ्या आयुष्यात खूप काही शिकवलं. आईच्या गैरहजेरीत त्या माझ्या आईच होत होत्या. पण आता आता त्या दोघी संसारात गुंतल्या आहेत आणि मी या परक्या देशात. एक खोली, एक खिडकी आणि एक रिकामा हात घेऊन बसलोय. काय तर म्हणे आज राखी पौर्णिमा आहे. कधी काही माझ्या हातावर 2 राख्या यायच्या आणि आज आज फक्त शांतता. शिक्षणासाठी बाहेर आलो, मोठं व्हायला, स्वप्न पूर्ण करायला. पण जे हरवतोय ना, ते परत मिळणं अशक्य आहे. ते दिवस जेव्हा मी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचो, ती भांडणं, ते आता स्वप्नात सुद्धा परत येत नाहीत. मी परदेशात एकटा, शिक्षणासाठी, करिअरसाठी. पण या राखीच्या दिवशी हा हात रिकामा असतो आणि मन मात्र ओलचिंब. लोक म्हणतात ना की बहीण भाऊ म्हणजे सगळ्यात शुद्ध प्रेम. मग आज हे इतकं दूर का वाटतंय? कधी वाटतं मी लहानच राहिलो असतो तर बरं झालं असतं, तुमचा लाडका भाऊ म्हणून. पण आता ना तुमचा लाड आहे, ना भांडणं, ना राखीचं तोरण. आहे फक्त एक शांत खोली, एक रिकामा हात आणि खूप मोठी आठवण. राखी पौर्णिमा पूर्वी सण वाटायचा, आज ती आठवण झाली. आणि आठवण म्हणजे हळूहळू आतून खायला सुरुवात करणारी शांत वेदना. दिदी आणि ताई, मला माफ करा. तुमच्यासाठी मी कदाचित बिझी झालो असेन, पण खरं सांगायचं तर तुमचं सध्या माझ्याबरोबर नसणं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी पोकळी आहे. हा हात केवळ रिकामा नाही, फक्त हा प्रेमाशिवाय, स्पर्शाशिवाय आहे. कधी वाटतं एक दिवस सगळं सोडून परत यावं, पण मग पुन्हा प्रश्न पडतो, ते जुने दिवस आणि त्या बहिणी, त्या आता तिथे असतील? मी अजूनही तुमचा लाडका भाऊ आहे, पण आता कोणालाच आठवत नाही की आज त्याच्या हातावर राखी असायची. धन्य तोची भाऊ, धन्य ती बहीण, द्रौपदीचे बंधू शोभ